तर हा प्रश्न काय म्हणते बेटा, एक शेतकरी 61 किलोमीटर अंतर 9 तासात पार करतो. किती तासात पार करतो? मला सांगा की एकूण जे अंतर आहे ते किती आहे? 61 किलोमीटर. आणि जो एकूण वेळ लागून राहिलेला आहे तो किती आहे? 9 तास. एकूण अंतर 61, एकूण वेळ 9 तास. आता तो काय म्हणते, त्या 9 तासातला काही अंतर तो 4 किलोमीटर वेगाने पायी आणि सायकलने 9 किलोमीटर प्रति तास वेगाने पूर्ण करतो. काही अंतर पायी. तर मला सांगा की एकूण अंतर किती आहे? जर तो पायी 1 किलोमीटर चालला तर त्यानं सायकल किती चालवली? 60. शाबाश बेटा, तुम्ही सगळ्यात पहिले आन्सर दिलं, व्हेरी गुड. जर तो पायी 60 किलोमीटर चालला तर सायकलनं किती चालला? बरोबर ना. मग जर मी इथं म्हणतो की मला तर माहीत नाही आहे, जर तो पायी त्याने x किलोमीटर अंतर जर कापले असेल तर त्याने सायकलने किती अंतर कापले असेल बेटा? पूर्ण अंतरामधून जर पायी अंतर मायनस केलं तर कोणतं अंतर भेटलं? सायकलचं अंतर भेटलं. हे गोष्ट तुम्ही मान्य करता का? आता बघा हा तर झाला डेटा. आता अंतर बरोबर काय होते? वेळ गुणेला वेग. अंतर बरोबर काय होते बेटा? वेळ गुणेला वेग. आता बघा की अंतर बरोबर वेळ गुणेला वेग तर होते, पण आपण गणित वेळाच्या स्वरूपात घेऊ. कोणाच्या स्वरूपात? मग मला सांगा वेळ बरोबर काय होईल? अंतर भागेला वेग. हे मान्य करता का? मग मी असं म्हणू का की त्याला लागणारा जो एकूण वेळ आहे तो त्याने पायी कापण्यास लागणारा वेळ आणि सायकलने जाण्यास लागणारा वेळ असा मिळून त्याचा एकूण वेळ त्याला पूर्ण जर्नीसाठी लागला, असं मी म्हणू का बेटा? बरं, मग पायी कापण्यास लागणारा वेळ बरोबर काय होते? अंतर भागेला वेग. पायी कापलेलं अंतर किती आहे? x. कितीच्या वेगाने कापलं त्यांना पायी अंतर? 4 किलोमीटर प्रति तास. सायकलने लागणारा वेळ हा कोणता वेळ आला? पायी जाण्यास लागणारा वेळ म्हणजे पायी कापलेले अंतर भागेला पायी जाणारा वेग. सायकलने कापण्यास लागणारा वेळ बरोबर सायकलने कापलेले अंतर मायनस सायकलने लागणारा वेग किती आहे? असा एकूण वेळ किती लागला? 9 तास. झालं इक्वेशन. आता एक तर ऑप्शनवरून घ्या, नाही तर मग क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवा. आलं नाही का लक्षात? बघा 4 न 6 भाग जाते का? 16 जाते का? ठेवून पहा ना. मग 9 बरोबर 16 भागेला 4 अधिक 61 मायनस 16 भागेला 9. 4 चौक 16. 6 अधिक 4 10. 4 आणि 1 5. 6तून 4 गेले, 6तून 2 गेले, 4 राहिले. 9 5 45. 5 अधिक 4 बरोबर 9 होते का? होते का सांगा? याचा अर्थ जे आपण ऑप्शन एक्सच्या ठिकाणी 16 ठेवलं ते 100% बरोबर आहे ना. गणितात काहीच नाही, हे एक स्टेप आहे गणित. हेच एक स्टेप आहे गणित. फक्त तुम्हाला हे समजलं पाहिजे की एकूण वेळ कोणता आहे? पायी कापण्यास लागणारा वेळ अधिक सायकलने कापण्याला लागणारा वेळ. पायी कापण्यास लागणारा वेळ, तर वेळ बरोबर काय असते? अंतर भागेला वेग. अंतर किती आहे पायी? x. पायी वेग किती आहे? 4. आणि सायकलने कापण्याचं अंतर किती? 61 मायनस 4. वेग किती? 9. झाला, मांडणी केली. मांडणी केल्याच्या नंतर काय ऑप्शन काढाले? सिंपल है, बताओ नहीं समझे क्या? आया ख्यालों में आया? नेक्स्ट क्वेश्चन. हे तो प्रश्न डबल सांगू का बेटा? हां ठीक आहे. ए या विमानतळावरून 600 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बी या विमानतळावर पोहोचण्यासाठी एक विमान निघाला आहे. मार्गात धुके असल्यामुळे 200 किलोमीटर प्रति तास एवढा वेग कमी करण्यात आला आणि विमानाला 30 मिनिटाचा काय झाला? उशीर झाला. किती उशीर झाला? 30 मिनिटाचा उशीर झाला. तर संपूर्ण प्रवासाला त्याला किती वेळ लागला असेल? बरोबर ना. आता मला सांगा की वेळ विचारलाय, वेळ, तर वेळचा फॉर्म्युला काय आहे? अंतर भागेला वेग. बरोबर काय आहे? वेळ आहे. आता त्यानं फरक कायच्यातला दिला आहे? वेगातला. वेळेतलाही दिला आहे. वेळेनुसार तुम्ही काढजा, आन्सर निघन. आपण वेगातला फरक घेऊ. पहिले जो विना अडथळा वेग मधून जर तुम्ही धुके असतानाचा वेग
मायनस केला तर तुम्हाला किती भेटते? 200 किलोमीटर प्रति तास. हे तुम्हाला मांडणी समजली का? सांगा. पहिले जो वेग होता, जो पण होता, माहीत नाही आहे आपल्याला काय होता. तर मार्गात धुके असल्यामुळे 200 किलोमीटर प्रति तास एवढा वेग कमी केला. म्हणजे पहिले किती होता? समजा 1000, मग किती केला? मग किती आहे? 800. म्हणजे 200 न काय केला? कमी केला. 200 केला का? 200 नाही केला, 200 न कमी केला. तर हे काय आहे? 200. नाही समजले का? पहिले समजून घ्या की पहिले तो वेग होता, पहिले जो होता तो होता 1200. समजून घ्या की पहिले वेग होता 1200 विना अडथळा, धुके नव्हते, काहीच नव्हते. पण जेव्हा धुके आले तर 200 किलोमीटर प्रति तास एवढा वेग कमी केला. म्हणजे किती केला? 1000 केला. तर दोन्ही वेगातला फरक किती आला? हे मांडणी समजले का? म्हणजे या गणितात काय दिलेलं आहे? विना अडथळा आणि धुके याच्यातला फरक दिलेला आहे. आता मला सांगा की अंतर किती होते सांगा पहिले? 600 किलोमीटर है ना. तर विना अडथळा वेग 600 किलोमीटर. मग मला सांगा की आता तो काय दाखवला? वेग. वेग जर मला दाखवायचा आहे तर फॉर्म्युला काय बनते? अंतर भागेला काय बनते? वेळ बनते. 600 किलोमीटर अंतर किती वेळेत पार केलं? माहीत नाही, माहीत नाही. जिसका कोई नहीं होता उसका कौन होता? एक्स होता. आणि हेच 600 अंतर, जेव्हा हे 600 अंतर काय 200 किलोमीटर प्रति तासने वेग कमी केला, तर तो वेग कोणता? तिथं तुम्हाला 30 मिनिटाचा उशीर होऊ राहिला. म्हणजे 30 मिनिट तुम्हाला, अर्धा तास तुम्हाला जास्तीचे लागू राहिले. समजा हे 10 तास आहे तर हे 30 मिनिटं उशीर म्हणजे 10.5. या दोन्ही वेगातला फरक नहीं समझे क्या बताओ? चलो 600 डिवाइडेड बाय x बरोबर 2 गुणिला x, 2x अधिक 1 भागेला 2. भागेला जे 2 आहे ते कुठं गेले? अंशात. आणि 2 गुणिला 600 म्हणजे किती झाले बेटा? 2 गुणिला 600 म्हणजे किती झाले? रिक्त लेखाचा किती झालं? 1200. हे समजलं का? सांगा बरोबर किती लिहू आता? 200. आता हे जे मांडणी आली यानं तुम्ही रिक्त लेखाचा, आता हे जे मांडणी आली तुम्ही यानं काय काढू शकता? x ची व्हॅल्यू काढू शकता. कहाँ से? पर्याय में से. अब देखो 600 ले भाग जाणारी संख्या सांगा. 1 ने जाते का बेटा? 600 का 600 है ना. तर 600 डिवाइडेड बाय 1 है ना. इथं वजाचं चिन्ह आहे, हे वजाचं चिन्ह आहे बेटा, वजा. 1200 डिवाइडेड बाय 2 गुणिला 1 2, 2 अधिक 1 3. बरोबर आन्सर 200 येते का चेक करू. 600 वजा 3 चौक 12 बरोबर 200 येते का चेक करा. म्हणजे हे जे एक आहे तुमच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. फक्त मांडणी समजणं आहे. हे गणित सोपी आहे, फक्त मांडणी समजणं आहे. आयो का बेटा? नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करते क्या? चलो. एक व्यक्ती 10 तासात, किती तासात? काही अंतर पार करून टाकते है ना. 10 तासात तो काही अंतर पार करतो. तो संपूर्ण प्रवासापैकी निम्मा प्रवास 21 किलोमीटर प्रति तास आणि निम्मा प्रवास 24 किलोमीटर प्रति तास या गतीने कापतो. तर संपूर्ण प्रवासात त्या व्यक्तीने किती अंतर कापले? समजा x बरोबर एकूण अंतर. समजा x बरोबर किती अंतर? तर त्याने निम्मा प्रवास 21 किलोमीटर प्रति तास वेगाने कापला. म्हणजे त्याने हा जो x/2 अंतर आहे ते 21 किलोमीटर प्रति तास वेगाने कापले. आणि हे जे x/2 अंतर आहे ते 24 किलोमीटर प्रति तास वेगाने कापले. अंतर भागेला वेग अर्धा, वेळ अर्धा अंतर कापासाठी, आणि अंतर भागेला 24 किलोमीटर प्रति तास वेगाने जे अंतर कापलं अर्ध, ते कापण्यासाठी लागणारा हा वेळ. असे दोन्हीही वेळ मिळून किती तास? 10 तास. 10च ना, 10 तास. समजे क्या बेटा? बता. x काय आहे? एकूण अंतर. या एकूण अंतराचा निम्मा भाग म्हणजे x/2 अंतर. कितीच्या स्पीडनं कापला? 21च्या. अर्धे अंतर 21चा वेग, अंतर भागेला वेग काय होते? वेळ. अर्धे अंतर कापण्यास किंवा 21 किलोमीटर प्रति तास वेगाने अंतर कापण्यास
लागणारा वेळ. का समजे भैया? मग उरलेले अर्धे अंतर 24 किलोमीटर प्रति तास वेगाने कापण्यास लागणारा हा काय आहे? वेळ. अर्धे अंतर कापण्यास लागणारा वेळ, अंतर भागेला वेग, वेळ. हे अर्धे अंतर कापण्यास लागणारा वेळ अधिक अर्धे अंतर कापण्यास लागणारा वेळ बरोबर एकूण अंतर कापण्यास लागणारा वेळ. नहीं समझे बेटा? x/2 यहाँ से कॉमन निकाल लेते. 1/21 अधिक 1/24 इज इक्वल टू 10. हे समजलं का बेटा? x गुणेला 1/21 अधिक 1/24 बरोबर 20. क्या समझे? जो छेदात आहे बरोबरच्या तिकडे जाऊन अंशात जातो. 2 गुणेला 10 बरोबर 20. ये बात समझे बेटा? x 168, 21/8 168 आणि 24/7 कारण की 1/8 8 4/7 28. मग 21/8 168 म्हणून 8/1 8 आणि 24/7 168 म्हणून 7/1 7. तो ये इज इक्वल टू हुआ बेटा 20. तो मैं इधर नहीं तो उधर तो दिखाई सकता इक्वल टू का सही. मग 20 गुणेला 168 भागेला 8 अधिक 7 15 बरोबर x. 5 चौक 20, 5 त्रिक 15, 3 5 15, 3 सख 18, 4 सख 24 चे 4, 4 पंच 20 अधिक 2 22. आपका आंसर है 224 किलोमीटर प्रति तास. समजले काय? हां, हे साधे प्रश्न नाही आहे, पण ह्या प्रश्नांवरच पूर्ण डिफिकल्ट प्रश्न सॉल्व्ह होतात. पूर्ण तुम्हाला हे समजलं पाहिजे का गणितात काय दिलं आहे आणि कसं ते काढता येईल. एकूण काय दिलेलं आहे? तास. एकूण तास दिलेला आहे ना, म्हणजे वेळ दिलेला आहे. वेळेला कसं मांडणी कराल? अंतर भागेला वेग. अंतर किती आहे? अर्ध कापलं एवढ्या वेगानं, अर्ध कापलं एवढ्या वेगानं. म्हणजे हे कापण्यास लागणारा वेग 21, अंतर भागेला वेग वेळ, अर्ध अंतर कापण्यास लागणारा वेळ अधिक हे अंतर कापण्यास लागणारा वेळ बरोबर एकूण वेळ. बघा, एक बस संपूर्ण प्रवास किती तासात करते बेटा? 5 तासात. म्हणजे एकूण वेळ दिलेला आहे आपल्याला, त्याला टार्गेट करावं लागतं. हां, एकूण प्रवासापैकी 2/3 प्रवास समजा एकूण जो अंतर आहे तो किती आहे? x किलोमीटर. समजा जे एकूण अंतर आहे ते किती आहे? x किलोमीटर. आता त्याच्यापैकी 2/3 अंतर, 2/3 अंतर तो कितीच्या वेगानं पार करते? 40. तर अंतर भागेला वेग काय झालं? वेळ. 2/3 अंतर पार करण्यास लागणारा वेळ बरोबर. आणि उरलं अंतर किती बेटा? 1/3. हे अंतर कितीच्या वेगानं? 60च्या वेगानं कापण्यास लागणारा हा वेळ आहे. असं दोन्हीही वेळ मिळून किती तास आहे? 5 तास. जर